हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आज मला बनवायचे होते बटाटे वड्याचं पूर्ण रेसिपी वगैरे सगळं तयार झालं होतं। फक्त पाव आणायचे होते ताजे, त्यामुळे त्यासाठी मग आम्ही दोघं निघालो। कुठं मस्त ताजे पाव भेटत आहेत ते घ्यायला। फायनली आम्ही पहिलं तर मी एक पाणीपुरीची प्लेट खाल्ली, मला खायचं खूप मन झालं होतं। त्यानंतर मग फायनली आम्ही पाव घेतले आणि गेलो घरी जाऊन बघा मी काय बनवलं। मस्त गरमागरम बटाटे वडे, पण त्यात गेलेली आहे लाईट, तरी पण मी अंधारात मस्त वड्यांची तयारी केलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता इथं आमच्या इथे गेली लाईट, आणि लाईटीत माझा कार्यक्रम चाललाय वडे बनवायचा, बटाटा वड्याचा। ठीक आहे, दाखवतेच मी तुम्हाला नंतर वडे कसे बनलेत, पण टेस्टला खूप भारी बनलेत। तर आज म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचा बर्थडे आहे, तर आज आम्ही तिकडे जाणार आहे। तिथे मी थोडासा ब्लॉग घेते आणि चला ठीक आहे, भेटूया आपण पुढे। फायनली आम्ही निघालो बर्थडेसाठी, पण त्याआधी मी पहिली तर मला भूक लागली होती, कारण की मी दुपारी पिझ्झा ऑर्डर केला होता, पण तो चुकून डिलिव्हरीच्या जागी पिकअपला पडला होता, त्याच्यामुळे मला तिकडं जावं लागलं। त्याच्या आधी मी पहिलं गेले फोटो काढायला, कारण की यांचे थोडेसे फोटो काढायचे होते, कारण की यांचे फोटो संपले होते आणि काही कामासाठी त्यांना लागत होते। त्यानंतर मी यांना म्हटलं की आपण पण एकदा फोटोशूट करूया, तर हे बोलले चालतंय। त्यानंतर मग आम्ही फायनली पिझ्झा खायला गेलो। बघू शकता तुम्ही, पिझ्झावर मस्त ताव मारला। त्यानंतर आम्ही गिफ्ट घेतलं, जिकडे आम्हाला बर्थडेसाठी जायचं होतं त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं, आणि छान गिफ्ट आहे। मला तिथला व्हिडिओ नाही घेता आला, तिथं गर्दी होती खूपच जास्त। तर फ्रेंड्स, फायनली जस्ट आत्ताच जाऊन आलो बर्थडे सेलिब्रेट करून, आणि गावात आज भारूड होतं, पण थांबता नाही आलं, कारण की उद्या सकाळी लवकर जॉबला पण जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता। आणि बर्थडेच्या जास्त क्लिप पण नाही घेता आल्या, तर ठीक आहे, जितका व्लॉग आहे मी तितका ॲड करून बघते, काही फोटोज वगैरे असतील तर ते पण तुम्हाला दाखवते। चला तर मग आतासाठी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। आत्तासाठी बाय बाय।